लोकसभा 2024 निवडणूक हा स्थैर्य आणि अस्थिरता यांच्यातला लढा. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. चंद्रपूरच्या महाकालीचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात प्रचार आरंभ झाला. ही आनंदाची बाब आहे. गुढीपाडवा म्हणजेच नवं वर्ष सुरू होत आहे. या निमित्त गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या. लोकसभा 2024 निवडणूक हा स्थैर्य आणि अस्थिरता यांच्यातला लढा आहे. एकीकडे भाजपा आणि एनडीए आहे. भाजपा आणि एनडीए देशासाठी महत्त्वाचे निर्णय घेत आहे. दुसरीकडे आहे काँग्रेस आणि त्यांची झंडी आघाडी. सत्ता भोगा आणि मलायखा हे त्यांचे ध्येय आहे. एक स्थिर सरकार किती आवश्यक असतं हे महाराष्ट्राशिवाय आणखी कोणालाच असं समजणार. जोपर्यंत देशात त्यांचं सरकार होतं, महाराष्ट्राची उपेक्षाच होत राहिली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. आज चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, मात्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा त्यांना अधिकार नाही. भारताला खड्ड्यात घातल्याबद्दल त्यांनी माफीनामा प्रसिद्ध करायला हवा होता, अशी घाडाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशोब मागितला पाहिजे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिराचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला अतिशय आनंद आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची सुरुवात चंद्रपूर पासून केली. आता चांद्यापासून बांद्यापर्यंत आपला विजय कोणीही थांबवू शकत नाही. आपण सगळ्यांनी आई महाकालीला नमन केलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच त्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत आमची शक्ती कोणीही संपवू शकत नाही, कारण शक्ती म्हणजे आई आहे. ज्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येतो त्या शक्तीला राहुल गांधी संपवू शकणार नाहीत. आज मोदींच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या आशीर्वादाने चंद्रयान चंद्रावर उतरवलं. आता चंद्रपूरचं यान हे माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात थेट संसदेत उतरेल. त्याच यानात अशोक नेतेही बसलेले असतील. तुमच्या आशीर्वादाने हे दोन नेते लोकसभेत पोहोचतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. लाखो लोक या सभेला आले होते. गडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट चंद्रपूर. इनके सांसद भारत के एक और विभाजन की बात कर रहे हैं. इंडिया अलायंस के लोग दक्षिण भारत को अलग करने की धमकी दे रहे हैं. इंडिया अलायंस में शामिल डीएमके पार्टी सनातन को डेंगू मलेरिया कहकर उसके खात्मे की बात करती है, और कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं. अभी 2-3 दिन पहले ही कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष ने एक और बयान दिया है. उन्होंने कहा है कि मोदी देश में जहां जाता है दूसरे राज्यों में जाकर के वहां कश्मीर और आर्टिकल 370 की बातें क्यों करता है. आप मुझे बताइए, क्या ये कांग्रेस की विभाजनकारी सोच है कि नहीं है? कश्मीर हमारा है कि नहीं है? पूरे हिंदुस्तान का है कि नहीं है? हमारा सिरताज है कि नहीं है? क्या कश्मीर के लिए ये भाषा हमें मंजूर है? जब छत्रपति शिवाजी महाराज ने दिल्ली सल्तनत से मोर्चा लिया था, तब उन्होंने क्या ये कहा था कि दिल्ली में जो हो उसे मेरा क्या वास्ता? क्या कभी छत्रपति शिवाजी महाराज ने कहा था? क्या लोकमान्य तिलक कभी सोच सकते थे कि पंजाब में जलियांवाला बाग हत्याकांड हो तो उसे महाराष्ट्र का क्या वास्ता? कभी नहीं सोच सकते. जब कश्मीर आतंक की आग में झुलस रहा था, कश्मीरी पंडितों के घर जलाए जा रहे थे, तब स्वर्गीय बाला साहब ठाकरे खुलकर कांग्रेस के खिलाफ आए थे. तब बाला साहब ठाकरे जी ने नहीं सोचा कि कश्मीर में आग लगी है तो उससे महाराष्ट्र वालों का क्या वास्ता. मुझे खुशी है कि हमारे एकनाथ शिंदे जी और उनकी पार्टी
बाला साहब के विचारों को पूरी मजबूती से आगे बढ़ा रही है। साथियों, भाजपा एनडीए ने गढ़चिरौली चिमूरी से अशोक नेते जी को और चंद्रपुर से मेरे पुराने साथी भाई सुधीर जी को अपना उम्मीदवार बनाया है। सुधीर जी ने मंत्री रहते हुए क्षेत्र के लिए लगातार काम किया है। इन उम्मीदवारों को आपका समर्थन मोदी को मजबूत करेगा। मेरा आप सबसे अनुरोध है कि 19 अप्रैल और 26 अप्रैल को भारी संख्या में मतदान करें। और मेरा आपसे आग्रह है, हर पोलिंग बूथ अपने पुराने सारे रिकॉर्ड तोड़ दे। तोड़ेंगे? इस चुनाव में हमें सबसे पहले पोलिंग बूथ जीतना है। जीतेंगे? पोलिंग बूथ में घर घर जाएंगे, लोगों से मतदान के लिए आग्रह करेंगे। गर्मी कितनी ही क्यों न हो, मतदान भारी होगा। सुबह सुबह मतदान कराओगे? अच्छा, मेरा एक और काम करोगे? ये सुधीर जी का काम नहीं है, मोदी का है। करोगे? ये अशोक जी का काम नहीं, मेरा काम है। करोगे? पक्का करोगे? सबके सब जरा हाथ ऊपर करके बताइए, करेंगे? मेरा एक काम करना कि चुनाव तक घर घर जाना और जाकर के कहना कि अपने मोदी जी चंद्रपुर आए थे और मोदी जी ने आपको प्रणाम भेजा है। पहुंचाएंगे मेरा प्रणाम? घर घर मेरा प्रणाम पहुंचाएंगे? एक बार फिर आप सभी का बहुत बहुत आभार। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। मनोज कुमारनी चित्रपट काढला होता, रोटी कपडा और मकान. मान्य मोदीजींनी तर 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. अरे तुमच्या कार्यकाळात पिक्चर होता सच्चाई मार गई और बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई. हे काँग्रेसचं ब्रीद वाक्य होतं. तुम्ही बेरोजगारीसाठी आता मगर अश्रू काढतात, पण तुमची बेरोजगारी फक्त राहुल गांधीसाठी रोजगारी मागण्या करताय. आता तुम्हाला शेतकरी आठवला, पण माननीय पंतप्रधान महोदयांनी 6,000 रुपये थेट आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय आमचे नेते देवेंद्रजींनी 6,000 रुपये महाराष्ट्रातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 12,000 रुपये टाकले. आम्ही शेतकऱ्यांचंही कल्याण करू, पण यांचे मगरमच्छ के आंसू देखकर गलती से भी अगर कांग्रेस को वोट जाएगा तो विश्व गौरव देश नायक नरेंद्र मोदी जींच्या संकल्पातला 2024-2029 एक ऐतिहासिक गरिबांच्या उत्थानाचा निर्णय घेणारा भारत हा चंद्रपूर, वनी, आर्णी, गडचिरोलीमध्ये वंचित राहू नये. हा मी तुम्हाला यासाठी विनंती करतो. मोदीजी 2 मिनिटात पोहोचताय, पण मी विश्वास देतो की एम फॉर मदर आपल्या मुलांचं कधीच नुकसान होऊ देत नाही आणि एम फॉर मोदी या देशाचं कधीच नुकसान होऊ देणार नाही. सरकार वह है जो गरीबों के लिए सोचे, सरकार वह है जो गरीबों की सुने, सरकार वह है जो देश को प्रगति के मार्ग पे इतनी ऊंचाई पर ले जाए. एक भयमुक्त भारत, एक भूख मुक्त भारत, एक विषमता मुक्त भारत, एक आतंक मुक्त भारत
आणि यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की या देशासमोरचे तीनच प्रश्न आहे. सी फॉर करप्शन, आणि या करप्शन पासून देशाला वाचवायचं असेल तर सी फॉर काँग्रेसची मुक्ती. आज काँग्रेसला कोणतेही भान राहिलं नाही. काँग्रेसचे अध्यक्ष श्री खरगेजी इतक्या भीतीच्या सावटामध्ये आहे की जेव्हा भाषण देताना ते विसरून जातात, बेभान होता आणि म्हणतात कि ये देश के लिए कांग्रेस के वोट दो, क्योंकि स्वर्गीय इंदिरा गांधी ने जान दी. ये देश के लिए राहुल गांधी जी स्टेजवर बसून असतात आणि आमचे खारगे जी म्हणतात की राहुल गांधी जी के शरीर के तुकडे तुकडे हुए. असं बेभान नेतृत्व ज्या पक्षाचं आहे ते जनतेला न्याय देऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, मत भूल कमल का फूल, कमल के साथ चले, विकास की ओर चले. राष्ट्र नायक, देश नायक मोदी जी के साथ चले. तुमचं भविष्य तुमच्या हातात. 19 एप्रिलला कमल चिन्हाची बटन दाबा आणि देशाला जगाचा कप्तान गौरव बनवण्यासाठी आशीर्वाद द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.